अथवा ज्योमेट्रीचा पेपर असतो, कसा सॉल्व्ह करायचा? दीदी अल्जेब्राचा पेपर आणि ज्योमेट्रीचा पेपर खूप डिफिकल्ट असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला टाइमच पुरत नाही या पेपरसाठी. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अल्जेब्राच्या पेपरचा पॅटर्न काय असतो, कसे क्वेश्चन्स येतात, कुठून क्वेश्चन्स येतात, क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, सगळं या व्हिडिओमध्ये इन्क्लुडेड आहे. पेपर पॅटर्न सहित न्यू पेपर पॅटर्न, टाइम मॅनेजमेंट मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, लगेच सबस्क्राईब करा. लेट्स गेट स्टार्टेड विथ आवर टुडेज व्हिडिओ. अल्जेब्राचा जो तुमचा पेपर असतो तो असतो 40 मार्क्सचा, 40 मार्काचा पेपर असतो. बोर्ड्सने तुम्हाला दिलेले आहे त्यासाठी 2 तास. 2 तास म्हणजे 120 मिनिट. मी आधी पण मुलांना सांगितलेलं आहे, जेवढे मिनिट तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते 40 मार्क्सचा तुमचा पेपर आहे, 40 मार्क्सचा. 40 मार्क्स डिवायडेड बाय और इंटू 2 मिनिट्स, म्हणजेच 40 इंटू 2 झाले तुमचे 80 मिनिट्स. 80 मिनिट्स तुम्हाला पेपरसाठी ॲक्युरेट टाइम लागणार आहे. आता बऱ्याच लोकांचा आहे, आम्ही स्लो रायटिंग करतो, आम्हाला गणिताचे सम्स आहेत ऑब्व्हियसली, त्यामुळे सॉल्व्ह करायला वेळ लागतो, कधी एखादा ट्रिकी क्वेश्चन असेल तर अडकतो. तर ते कसं सॉल्व्ह करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण बेसिक एवढं लक्षात ठेवा, 40 मार्क्स म्हणजे 80 मिनिट्स. 120 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत, म्हणजे 15-20 मिनिटाचा बफर टाइम म्हणजेच पेपर चेकिंग टाइम तुमच्याकडे राहणार आहे. चला आता बघूयात पेपर पॅटर्न प्लस त्याचे मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे. ते पेपरचं जे डिव्हिजन आहे ते 2 पार्ट्स मध्ये केलेलं आहे. एक पार्ट मध्ये आपण 20 मार्क्स पाहणार आहोत, दुसऱ्या पार्ट मध्ये आपण 20 मार्क्स पाहणार आहोत. फर्स्ट पार्ट मध्ये आपण जे 20 मार्क्स पाहणार आहोत त्याच्यामध्ये येणार आहे क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. सेकंड पार्ट मध्ये क्वेश्चन 3, 4, 5 येणार आहे, ते 20 मार्क्स साठी येणार आहे. तर फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 चा क्वेश्चन ए मध्ये तुम्हाला विचारलं जातं, सॉल्व 4 आउट ऑफ 4 MCQ क्वेश्चन्स. MCQ क्वेश्चन्स असतात. MCQ म्हणजे तुम्हाला पर्याय दिलेले असतात, त्याच्यामधला क्वेश्चन निवडायचा असतो. 4 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो आणि हे प्रश्न तुम्हाला खूप सोपे असतात. एक्सरसाइजच्या खालचे पण असू शकतात. डोकं जास्त लावायचं नाही, पर्याय निवडायचा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 मधला बी जो सेक्शन आहे तो आहे म्हणजे सॉल्व 4 आउट ऑफ 4 सब क्वेश्चन. छोटे क्वेश्चन्स असतात, 1-1 मार्कासाठी, ते सुद्धा 4 मार्कासाठीच विचारले जातात. अगदी 1-1 मार्कासाठी फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो, एक छोटंसं गणित विचारलं जाऊ शकतं, बेसिक एकदम छोटी छोटी गणितं याच्यामध्ये विचारले जातात. हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 1 जो तुम्हाला टोटल 8 मार्कांसाठी विचारला जातो. 8 मार्क्स आहेत, सोपा असतो, 1-1 मार्काचाच असतो. 15 ते 16 मिनिट तुम्ही या क्वेश्चनला देऊ शकता. 15 to 16 मिनिट अलोकेटेड आहेत या क्वेश्चनसाठी. क्वेश्चन नंबर 2A मध्ये काय असतं, सॉल्व 2 ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आउट ऑफ 3. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय, थेरम किंवा शॉर्ट आन्सर वाले क्वेश्चन्स असतात आणि हे क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारले जातात. म्हणजे एखादी थेरमची फिल इन द ब्लँक्स आहे, 4च फिल इन द ब्लँक्स विचारले जातात. 2 मार्कासाठी हा क्वेश्चन असतो. तर तुम्हाला 4च फिल इन द ब्लँक्स आहेत, त्या फिल इन द ब्लँक्स भरायच्या आहेत किंवा शॉर्ट आन्सर आहे त्याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 2A मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. 4 मार्क्सचा. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2B मध्ये सॉल्व एनी 4 आउट ऑफ 5 सब क्वेश्चन. छोटे छोटे असतात, 2 मार्क्सचे एक्झाम्पल किंवा 2 मार्क्सचे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात, जे क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत परंतु छोटे आहेत. सॉल्व एक्झाम्पल आहे, शॉर्ट आन्सर, म्हणजे अगदी छोटे एक्झाम्पल असतात, नॉट मोठे, पण तुम्हाला 2 मार्क अलोकेटेड आहेत. त्यामुळे तुम्हाला या क्वेश्चनला 8 मार्क टोटल दिलेले आहेत. वरच्या क्वेश्चनचे झाले 4, या क्वेश्चनचे झाले 8, टोटल 12 मार्क्स या क्वेश्चनसाठी अलोकेटेड आहेत. क्वेश्चन नंबर 2 साठी 12 मार्क आहेत. 24 मिनिटं किंवा 25 मिनिटाचा टाइम तुम्ही या क्वेश्चनला देऊ शकता. थोडासा गणित सॉल्व्ह करायला टाइम लागला, तुम्ही 25चा टाइम अगदी 27, 28 किंवा 30 मिनिटांपर्यंत सुद्धा ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. टोटल 20 मार्कांचा हा सेक्शन असतो. क्वेश्चन नंबर 1A, 1B मध्ये MCQ आणि 1 मार्क क्वेश्चन असतात 8 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला दिलेले असतात ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आणि नॉर्मल क्वेश्चन, ते असतात टोटल 12 मार्क्ससाठी. आता आपण राहिल्या रिमेनिंग 20 मार्क्सचा पेपर पाहूया. क्वेश्चन नंबर 3A मध्ये, म्हणजे आपण आता 20 मार्क्स पाहिले, अजून 20 मार्क्स पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 3A मध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारला जातो, सॉल्व एनी 1 ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आउट ऑफ 2. तुम्हाला हे सगळे रिटन नोट्स पाहिजे असतील, कसं डार्क डिस्ट्रीब्युशन आहे, कसं काय आहे, ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन चेक करा. सगळ्या रिटन नोट्स मध्ये मार्क्स डिस्ट्रीब्युशन आणि क्वेश्चन सहित मी तुम्हाला दिलेला आहे, रेफर करू शकता. ओके, बॅक टू द व्हिडिओ.
सो क्वेश्चन नंबर 3A मध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारला जातो, म्हणजेच थेरम किंवा शॉर्ट आन्सरची फिल इन द ब्लँक्स. परंतु या थेरम मध्ये तुम्हाला 6 फिल इन द ब्लँक्स विचारला जातात, म्हणूनच हा क्वेश्चन 3 मार्क्स साठी विचारला जातो. आणि क्वेश्चन नंबर 2B मध्ये तुम्हाला 2 सब क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 3 मार्क्सचे सम आहेत. आउट ऑफ 4 या 3 तुम्हाला दिलेले असतील. 3 एक्झाम्पल दिलेले असतील आणि तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे आहेत. सब क्वेश्चन, छोटे क्वेश्चन, म्हणजे 2 मार्कापेक्षा मोठे असणार आहेत. ते तुम्ही तुमच्या एक्सरसाइज मधून, सॉल्व्ह एक्झाम्पल मधून, हॉट्स मधून किंवा बरेच तुम्हाला क्वेश्चन दिलेले असतात. टेक्स्टबुक मधलेच क्वेश्चन विचारले जातात बऱ्यापैकी. याच्यामध्ये टेक्स्टबुक सगळं सॉल्व्ह करा, एक्सरसाइज सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा, तुम्हाला हे क्वेश्चन येणार आहेत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन होतं 3 मार्क्स साठी. सेकंड क्वेश्चन होता आपला 6 मार्क्स साठी. 2 सोडवायचे होते 3 मधून, 1 सोडवायचा होता 2 मधून. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय विचारलं जातं हे आता आपण बघू. नंबर 4 आहे सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स आउट ऑफ 3 सब क्वेश्चन, 4 मार्क्स इच. 8 मार्क्स आहेत त्याला. क्वेश्चन नंबर 3चं मार्क्स डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं, परंतु आपण हे नाही बघितलं. 3 मार्क्स साठी एक आहे, टोटल 6 मार्क्स साठी एक आहे. 6 मार्क्स प्लस 3 मार्क्स तुमचे झाले 9 मार्क्स. म्हणजे तुम्ही 9 दुने 18, 18 to 19 मिनिट्स किंवा 20 मिनिट्स तुम्ही क्वेश्चन 3 ला देऊ शकता. क्वेश्चन 4 जो आहे 2 सब क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 8 मार्क्स साठी हा क्वेश्चन येतो. 4 मार्क्स साठी एक क्वेश्चन विचारला जातो आणि हे क्वेश्चन आउट ऑफ द टेक्स्टबुक असतात. अजिबात घाबरायचं नाही, कारण आउट ऑफ द टेक्स्टबुक म्हणजे काय, जे तुमचे सॉल्व्ह एक्झाम्पल आहेत, हॉट्स आहेत, एक्सरसाइज आहेत किंवा कुठलेही तुम्हाला मॉडेल आन्सर क्वेश्चन पेपर सेट यांच्या रेफरन्स थ्रू क्वेश्चन येणार आहे. क्वेश्चन सेम असणार आहे, आकडे फक्त बदललेले असणार आहेत. म्हणजे काय, एक थेरम रिलेटेड क्वेश्चन आहे जो तुमच्या क्वेश्चन ऑलरेडी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह केलेला आहे, एक्सरसाइज मध्ये विचारलेला आहे. थोडासा क्वेश्चन फिरवून विचारले जातात, थोडेसे नंबर्स चेंज केले जातात, एवढंच या क्वेश्चन मध्ये चेंज आहे. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट जर माहिती आहे, कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये पक्की आहे मॅथमॅटिक्सची, अल्जेब्राची, तर तुम्हाला हा क्वेश्चन 8 पैकी 8 मार्क्स मिळवून देणारच आहे, देऊन जाणार आहे. कारण तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहे. कन्सेप्ट क्लिअर करा, एक्सरसाइज सॉल्व्ह करा, मॉडेल आन्सर पेपर, हॉट सगळं सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 4 8 मार्क्स साठी विचारला जातो. तुम्ही या क्वेश्चन साठी 16 मिनिट्स देऊ शकता, कारण हा क्वेश्चन थोडा लेंदी असतो. 16-17 मिनिट्स तुम्ही या क्वेश्चन साठी देऊ शकता, नो इश्यू. क्वेश्चन नंबर 5 सॉल्व एनी 1 क्वेश्चन आउट ऑफ 2 सब क्वेश्चन विचारला जातो आणि हा असतो हायर ऑर्डर थिंकिंगचा क्वेश्चन. हायर ऑर्डर थिंकिंगचा क्वेश्चन असतो. 3 मार्क्स साठी एकच क्वेश्चन विचारला जातो. याच्यामध्ये तुमची थिंकिंग चेक होते, तुमच्या कन्सेप्ट किती क्लिअर आहेत, तुम्हाला किती अल्जेब्राच्या बुक्स मधल्या किती कन्सेप्ट कळलेले आहेत हे विचारलं जातं. बरेच मुलं हा क्वेश्चन सोडून देतात, सोडून देऊ नका. क्वेश्चन 2दा ते 3दा नीट वाचा. हिंट क्वेश्चन मध्येच दिलेली असते. आपल्या टेक्स्टबुक मधलाच क्वेश्चन विचारलेला असतो, थोडा फिरवून विचारलेला असतो. हा क्वेश्चन तुम्ही तसा सॉल्व्ह करू शकता. थोडासा याला वेळ लागणार आहे. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे, पण तुम्ही 7 ते 8 मिनिटं हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी घेऊ शकता, कारण थोडा विचार करायला तुम्हाला या क्वेश्चन मध्ये वेळ लागणार आहे. तर क्वेश्चन नंबर 3, 4, 5 आपण बघितला, जो 20 मिनिट साठी तुम्हाला विचारला जातो. याचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन आपण पाहिलेलं आहे. हे टोटल तुम्ही जर ही टाइम मॅनेजमेंट फॉलो केली तर तुम्हाला 90 मिनिटं ते 100 मिनिट, म्हणजे 90 मिनिट्स टू 100 मिनिट्स तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायला लागणार आहे. तरी तुमचे 10 मिनिट्स वाचतात. 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा पेपर चेक करू शकता, काही हायलाइट करू शकता, एखादा सम नाही येते ते सोडवू शकता. अशी टाइम मॅनेजमेंट करून चाला. आणि ही टाइम मॅनेजमेंट तेव्हाच सक्सेस होणार आहे जेव्हा तुम्ही तो पेपर किंवा त्याचे रिलेटेड पेपर आधी खूप सारे सॉल्व्ह करता. खूप प्रॅक्टिस गरजेची आहे मॅथ्सला. मॅथ्समध्येच आउट ऑफ मार्क्स हवे असतील. खूप प्रॅक्टिस करा. मॉडेल आन्सर सेट, मागच्या वर्षीचे पेपर, क्वेश्चन पेपर, सम सगळं सॉल्व्ह करा. कायम सॉल्व्ह करत जा, कारण प्रॅक्टिस केली तर तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळणारच आहेत. याचा जे मार्क्स डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे किंवा ह्याचा एक मॉडेल आन्सर सेटचा पेपर सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. नक्की तो रेफर करा. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणते डाऊट्स असतील मॅथ्सच्या पेपरमध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन. व्हिडिओ सगळ्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.